अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. तरंगत नसतो आम्ही कुठल्या लाटेवर, तरंगत नसतो आम्ही कुठल्या लाटेवर, आम्ही चालतो फक्त स्वामींनी दाखवलेल्या मार्गावर. स्वामी प्रिय बाळांनो, तुमचे स्वागत आहे. स्वामी दिव्य रूपात आज तुम्हाला येऊन भेटत आहेत. ज्यांचा कुणाचा स्वामी शक्तीवर आणि स्वामींच्या संदेशांवर विश्वास आहे त्यांनी आत्ताच संदेशाला लाईक करा. जर तुम्ही पहिल्यांदाच या आध्यात्मिक चॅनलला भेट देत असाल तर सबस्क्राईब करा. स्वामी माऊली नक्कीच तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करतील. हा विश्वास निरंतर मनात ठेवा, कारण जेव्हा हा विश्वास तुमच्यात असेल तेव्हा तुम्ही मागितलेले तुम्हाला नक्कीच प्राप्त होईल. स्वामींचा हा दिव्य संदेश तुमच्यापर्यंत आला आहे याचा अर्थ तुम्ही भाग्यशाली आहात, तुम्ही भाग्यवंत आहात. तुम्ही शेवटपर्यंत हा संदेश ऐकावा अशी स्वामींची आज्ञा आहे. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, आज माझे आशीर्वाद तुझ्यापर्यंत आले आहेत, त्याला मनापासून स्वीकार कर. तुम्ही ज्या क्षणाला हा पवित्र संदेश ऐकाल त्यानंतर काही तासातच तुमच्याकडे एक आनंदाची बातमी येत आहे. स्वामी म्हणतात, हा संदेश तू शेवटपर्यंत ऐकावा, कारण यात तुझे जीवन परिवर्तन करणारे काही दिव्य आशीर्वाद आहेत, ज्यामुळे तुझे अडलेले कार्य पूर्ण होईल. तुझे थांबलेले कार्य पूर्ण होण्यास तुला सहाय्य प्राप्त होईल. बाळा, विसरू नकोस, हा दैवी संदेश जर तुझ्यापर्यंत आला आहे तर यातील मिळणारे आशीर्वाद तुझे भाग्य चमकवणारे आहे. बाळा, तू जे काही कर्म करत आहेस त्यात तुला भरघोस यशाची प्राप्ती लवकरच होणार आहे. तुम्ही त्या दिव्य दिशेने जात आहात, कारण ही दिव्य दिशा तुम्हाला देवांनी, त्या भगवंतानी दाखवलेली आहे. या मार्गावर चालत असताना तुम्हाला काही अडचणी येत आहेत, त्या सर्व काही दूर करण्याचे कार्य देवाचे आशीर्वाद करत आहेत. तेव्हा देवाचे आशीर्वाद मिळवून देणारे हे संदेश जर तुमच्यापर्यंत आले तर तुम्ही ते मनापासून आशीर्वाद स्वीकार करा. यामुळे तुमच्या कार्यातले अडथळे दूर होऊन तुम्हाला सुखाची, आनंदाची प्राप्ती होईल. स्वामी म्हणतात, बाळा, विचार करणे थांबव, कारण विचाराने तुझ्या मनातील ते नैराश्य डोके वर काढते आणि मी तुला कुठल्याही निराशेत जाऊ देऊ इच्छित नाही. जर तूही निराशेला दूर ढकलून पुढे चालू इच्छितोस तर माझा हात धर आणि पुढे चालत राहा, कारण पुढच्या प्रत्येक पावलावर तुला मोठे यश, सुख, समृद्धी आणि आनंदाची प्राप्ती होणार आहे. तुमच्याकडे त्या संधी चालून येतील ज्यामुळे तुमचे आर्थिक प्रश्न सोडवल्या जातील. बाळा, काळजीमुक्त राहा, निश्चिंत राहा. तू ज्या कार्यात मन लावशील ते कार्य अधिक पुढे जाण्यास आणि तुला त्यातून भरघोस यश आणि खूप काही आर्थिक प्रगती साधण्यास देवाचे आशीर्वाद तुमच्यासाठी कार्य करत आहे. हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी माझा देवावर विश्वास आहे. मी हे आशीर्वाद स्वीकार करतो अशी कमेंट करायला विसरू नका. स्वामी देव तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुम्हाला या संदेशाच्या माध्यमातून देत आहेत. ते जर तुम्ही मनापासून स्वीकार केले तर तुमच्या आयुष्यातल्या ज्या काही अडचणी आहेत त्या दूर होतील, तुम्हाला त्या संधी प्राप्त होतील आणि असे मार्ग तुम्हाला सापडतील जे तुमच्या समस्या नष्ट करणारे ठरतील. तेव्हा सर्व काही आशीर्वाद मनापासून स्वीकार करा. होय स्वामी माऊली, मी ते आशीर्वाद स्वीकार करतो अशी कमेंट करायला विसरू नका. देव आणि देवांचे आशीर्वाद जिथे ज्या बाळाला प्राप्त होतात ते बाळ भाग्यशाली आहे, कारण ते स्वामींची सेवेत मनाभावापासून भक्तीने सेवा करू इच्छितात.
नामस्मरणामुळे कधीही कर्माचा त्याग करणे स्वामी सांगत नाहीत. स्वामी म्हणतात, कर्म करत असताना नामस्मरण करत राहा. त्यामुळे तुमच्या कार्यात कुठलीही बाधा अडचण येणार नाही आणि तुम्ही अध्यात्माच्या अगदी जवळ याल आणि देवांच्या जवळ येण्याचे एकमात्र साधन नाम जप आहे. तेव्हा नाम जपात अधिक वेळ घालवा. स्वामी माऊली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत. तुमच्या मुलाबाळांना सुख, समृद्धी, आनंद आणि प्रगतीच्या वाटा दाखवत. हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना. स्वामी माऊली जे इथे संदेश ऐकत आहेत त्यांचे सर्वांचे कल्याण करो, ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. 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 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.